आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेनेच्या मंत्र्यांची उद्या एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली। मुक्तागिरी निवासस्थानी दुपारी 3:30 वाजता बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण। भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग असल्याचं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाकडून निर्देश। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी। टोरेस कंपनीचे सीसीटीव्ही का ताब्यात घेतले नाहीत, कोर्टाचा सवाल। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तौसिफची श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी। श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा। पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याच्या सूचना। खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीमध्ये। बुलढाण्यातील केस गळतीची भयानक अवस्था। महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ समोर। कारणांचा शोध घेण्याचं प्रशासनाकडून प्रयत्न सुरू। राज्यामध्ये वाघांचे मृत्यू सुरूच। राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू। संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज। चांदीचे दर 1800 तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500 रुपये प्रति तोळा तर चांदी 89,500 रुपये प्रति किलोवर।